या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात असलेल्या दगडखाडीत 3 दिवसांपूर्वी पाण्यात बुडालेल्या श्री हर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू या 10 वर्षीय शाळकरी बालकाचा मृतदेह रविवारी सकाळपूर्वी पाण्यावर आल्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं. त्या पाण्याबाहेर काढल्यावर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाकडे नेण्यात आलं. रविवारी दुपारी हृदयद्रावक वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच्या अकाली मृत्यूनं दगडखाणीने निर्माण झालेले काही प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचं दिसतंय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील श्री हर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू हा जिल्हा परिषद शाळेचा 4थीतील विद्यार्थी गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेल्या त्याच्या काका आणि काकांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एका दगडखाणीकडे गेला होता. त्यास काठावर बसून सर्वजण पोहत थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. गुरुवारी दुपारपासून गेले 3 दिवस आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि सोलापूर तालुका पोलीस शोध घेत होते. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली याची शोध मोहीम सुरू होती. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, WPSI डोंगरी तोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल बाळी, तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, ASI बाणेवाले घटनास्थळीच होते. याच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी होते ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेन पाण्यात बुडालेल्या यशचा शोध घेत होते. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी त्याच्याकडील उच्च दर्जाचा कॅमेरा जवळपास 70 ते 80 फुटावर अधिक खोलवर सोडून पाहिलं. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली शोध मोहीम सकाळी सुरू झाली तर सायंकाळपर्यंत सुरू होती. शुक्रवारी सायंकाळी अंधार वाढू लागल्यावर खाडीत पाण्यात बुडालेल्या यशचं शोधकार्य थांबवण्यात आलं. शनिवारी सकाळी पुन्हा सुरू झालेलं शोधकार्य रात्रीपर्यंत सुरूच होतं, तरीही तो मिळून आला नाही. शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीनं अग्निशमन दलाचे जवान यशचा शोध घेत होते. पाण्यात खोलवर गळ सोडूनही पाहिलं गेलं. ते प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगानं असलेल्या सर्व शक्यता पडताळत श्री हर्ष उर्फ यशचा शोध घेतला जात होता. रविवारी सकाळपूर्वी यश पाण्यावर आल्यावर तो तरंगत असल्याचं दिसून आलं. त्यास पाण्याबरोबर बाहेर काढल्यावर शासकीय इस्पितळाकडे नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं. ASI बाणेवाले आणि पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी पंचनामा पूर्ण केल्यावर त्याच उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन झालं. त्यानंतर शव आप्तेष्टांनी ताब्यात घेतलं. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच्या अकाली मृत्यूने या परिसरातील दगडखाणीनं निर्माण झालेले काही प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचं दिसतंय. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.